अथांग थोड्या वेळापूर्वीच उठलेला आहे, त्यामुळे असा दिसतोय तुम्हाला इथं. आणि आमच्या बॅग वगैरे पॅक करून झालेल्या आहेत. ही पांढरी बॅग जी होती ती अथांगची होती, ती माझ्याकडे राहणार आहे वरती. अथांगच्या बॅगमध्ये भरपूर सामान असतं त्याच्यासाठी. ते फक्त खाण्यापिण्याचं, कपडे, डायपर हे सगळं त्याचं सामान त्या बॅगमध्येच असतं. मेट्रो स्टेशनपर्यंत रामवाडीच्या आम्ही रिक्षाने आलेलो होतो आणि आता मेट्रोने आम्ही स्वारगेटपर्यंत जाणार आहे. स्वारगेटमधून आम्हाला 8 वाजताच बसने, म्हणजे लालपरीची जी ST आहे आपली, त्याने जायचं होतं पुढे. आणि तिथून पुढे पण आम्हाला एक वेगळा प्रवास करायचा होता फॅमिलीसोबत. तर त्यासाठी आम्ही लवकरच आवरलेलो होतं. पण आवरून झाल्यानंतर पण अथांग काय उठलेला नव्हता. मग त्याची झोप पूर्ण व्हावी यासाठी मग आम्ही थोडा वेळ वाट बघितली. नाहीतर मग त्याची झोप झाली नसती तर मग त्याने पूर्ण प्रवासात किरकिर केली असती, खूप जास्त त्रास दिला असता. म्हणून मग त्याने जसं उठला तसे आम्ही त्याचे आवरलं, कपडे वगैरे बदलले आणि डायरेक्ट मग आमचा प्रवास चालू केलेला आहे. अथांगने उठल्यानंतर काहीच खाल्लेलं नव्हतं, त्यामुळं मग मी माझ्यासोबत रताळं शिजवून आणलेली होती त्याला खाण्यासाठी. मग आता पाणी वगैरे पितोय तो. उठल्यानंतर आम्ही त्याला तसंच आवरून घेऊन आलेलो होतो, लेट होईल म्हणून, कारण लांबचा प्रवास करायचा होता आम्हाला. मग पाणी पिल्यानंतर थोडंसं, मग थोडा वेळ गेल्यानंतर मग त्याला आता मी रताळं देतेय. नमस्कार, मी आहे मेघा. स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये, एका नवीन व्हिडिओमध्ये. आता पिल्लू चांगला झोपेतून जागा झालाय, त्याचं खाणं पिणं झालंय आणि आता ट्रेन मेट्रोच्या त्या डब्यामध्ये सगळ्यांना तो एंटरटेन करण्याचं काम करतोय. अजूनपर्यंत आम्ही त्याला बिस्किट, साखर किंवा गोड असं काही दिलेलं नाहीये, चालू केलेलं नाहीये. पण आता बाहेरच्याने त्याला बिस्किट दिलंय. तसं तो आम्ही दिल्यावर पण कधी खात नाही एवढं, पण आता दिल्यानंतर तो त्याने आज घेतलंय आणि तो खातोय सुद्धा. नाही बसायचं त्याला. इथे पण तो अगदी मनमोकळेपणाने वावरत होता, खेळत होता, इकडं तिकडं जात होता. टाटा. मेट्रोचा प्रवास झाल्यानंतर आम्ही थेट TST मध्ये बसलेलो आहे इथं. आणि तो पण आता सध्या थोडा तरी शांत बसलेला आहे. आता माहित नाही पुढं तो काय रिॲक्ट करतो एवढ्या मोठ्या प्रवासासाठी. बघूयात काय होतंय ते. STची खिडकी ओपन होती आणि त्यामुळे वारं भरपूर चांगलं लागत होतं आणि त्या वाऱ्यामुळे हा झोपून गेला होता आणि आता झोपेतून उठलेला आहे जस्ट. बघा कसा फ्रेश दिसतोय. आता आम्ही पोहोचलेलो आहोत माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी. ही आहे मोनिका, माझी लहान बहीण. आणि इथे सगळेजण जमून आता इथून सगळेजण गाडी करून आम्ही गुड्डापूर आणि येड्डूरला जाणार आहे. तर पहिलं येड्डूरला जाणार आहे आणि त्यानंतर मग गुड्डापूरला. इथं आमची जेवणं वगैरे आवरली, छान जेवण झालेलं होतं, एकदम मस्त. मी तर पोट भरून खाल्लं. दिवसभर प्रवासामध्ये काही एवढं व्यवस्थित खाता आलेलं नव्हतं. अथांगने पण मस्तपैकी खाणं त्याचं एन्जॉय केलं आणि आता मस्त तो खेळतो. इथं लहान मुलं जास्त आहेत यांच्या घरामध्ये, त्यामुळे इथे पाहुणे वगैरे पण सगळे जमलेले होते आणि लहान मुलं हे तर होतेच ऑलरेडी, त्यामुळे याच्याकडे जा त्याच्याकडे जा असं करत करत मग त्याचं तर पूर्ण निघून गेले आज. आता प्रवासामध्ये चटरपटर खाण्यासाठी तर काहीतरी पाहिजे, मग शेंगा भाजतो इथं. आणि मम्मीने पण लाडू चिवडा छान करून आणलेला होता, तो व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच तुम्हाला. आणि हा आहे शिदा जो देवाला द्यायचा आहे आम्हाला तिथं. तर यामध्ये तेल, हरभऱ्याची डाळ, गूळ, पीठ या सगळ्या वस्तू आहेत. आणि आता इथं सगळ्यांच्या बॅगा वगैरे पॅक करतायत, जायचीच तयारी चालू आहे थोडक्यात इथं. सगळ्यांची जेवणं वगैरे आवरली आहेत, थोडीशी मजाक मस्ती झाली आहे आणि अथांग अजून पण जागाच आहे. आज जवळजवळ 11:45 झालेले आहेत. इथून पुढे आमचा 3-3.5 तासाचा प्रवास आहे देवस्थानाला पोहोचेपर्यंत. पहाटेपर्यंत आम्ही पोहोचून जाऊ तिथे. A lullaby sung to the open sky.
जवळजवळ 3.5 तासाचा प्रवास करून आल्यानंतर आम्ही आता पोहोचलेलो आहोत इथे. आम्ही खूप वर्षांनी आलो इथे, म्हणजे लग्न झाल्यानंतर तर मी पहिल्यांदाच आली आहे. पण माझे ताई आणि भाऊजी आहेत ते इथं येतात सारखे आणि इथेच येऊन राहत असतात ते नेहमी. त्यामुळे आम्ही हेच ठिकाण निवडलेलं होतं इथं येण्यासाठी. साधारण 2 ते 2.5 तास सगळ्यांना झोप मिळाली आहे रात्री. गाडीत झोप मिळाली असती, पण सगळ्यांना गप्पा मारण्यातून फुरसत नव्हती. हे सामान माझ्या मोठ्या ताईने पॅक केलेलं आहे. सगळ्या बारीक सारीक गोष्टी तर तिने न विसरता घेऊन आलेली आहे. सगळ्या दाखवतेच तुम्हाला इथं काय काय आणले ते सगळं. पोळ्याचा स्वयंपाक होता करायचा आणि बटाट्याची भाजी होती, वरण भात वगैरे बनवायचा होता. तर त्यासाठी हे जेवढं सामान लागतंय, 14 माणसं होतो आम्ही. या स्वामींच्याकडे सगळं सामान द्यायचं आणि ते बनवणार आपल्यासाठी जेवण आणि त्यांना मग आपण बनवायचे पैसे द्यायचे. हे असं नेहमीच चालतं इथं. आता सामानामध्ये बघूयात आपण काय काय आणले ते. याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल तिखट, मीठ, अगदी तिनं ओवा सुद्धा आणलेला आहे भाज्यामध्ये घालण्यासाठी. त्यानंतर तेल, डाळ आहे, लसूण खोबरं आहे भाजीमध्ये घालण्यासाठी, गूळ आहे, बीट आणले, तांदूळ आहेत, हिंग, ओवा, बटाटा आहे, बटाट्याची भाजी बनवायची मोकळी त्यासाठी, आणि वरण पण बनवायचे तर त्यासाठी वेगळी डाळ तिने दिलेली आहे. गव्हाचं पीठ आहे, जिरे मोहरी आहेत, कोथिंबीर, कढीपत्ता, कांदा, एवढ्या सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत. यांच्याकडे सगळं सामान देऊन आता आम्ही नदीवरती जाणार आहे आंघोळीसाठी. सुरुवातीला म्हणजे पहिले ज्यावेळेस मी आले होते त्यावेळेस नदीवरती ओल्या पडद्यानेच जाऊन दर्शन घ्यायची पद्धत होती, पण आता ती बंद केलेली आहे. इथे मोठी यात्रा निघते देवाची, तर त्यासाठी जो रथ असतो तो रथ यामध्ये ठेवलेला आहे. नदीकडे जाताना हा खूप मोठा गोठा आहे गायांचा. तुम्हाला जर खायला वगैरे काही द्यायचं असेल तर तुम्ही इथं देऊ शकता. इथे बोर्ड लावलेला आहे. भरपूर प्रकारच्या गाया असतात आणि त्या गायांचा वंश कसा प्रारंभ झाला हे या पाटीवरती लिहिलेलं दिसते तुम्हाला. गायांचा आणि शिवाचा काय संबंध आहे, त्या कशा आलेल्या आहेत, या प्रत्येक पाटीवरती एक्सप्लेन केलेलं आहे त्यांनी. ही आहे नदी, इथंच आपण आंघोळ करणार आहोत. आणि सकाळी 6-6:30चा वेळ होता, त्यामुळे वातावरण पण खूप सुंदर झालेलं होतं. व्हिडिओ थोडा मोठा होत होता, त्यासाठी हा व्हिडिओ इथपर्यंतच आहे आणि बघूयात आपण आता नेक्स्ट पार्टमध्ये.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी परत या माझ्या चॅनलवरती, त्यासाठी सबस्क्राईब करा चॅनलला. चला तर मग भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.